Viष्णुदास
जयकार सदा नारायण घरी साठविले धन अवघे चिवान तया पोटी सवंग सकळा पुरे धनिवरी सवंग सकळा पुरे धनिवरी सेवावया नारी नरवाला नारायण घरी साठविले धन अवघे चिवान तया पोटी तुका म्हणे आनंदे आनंदो तुका म्हणे आनंदे आनंदो गोविंदे गोविंदो पिकविला नारायण घरी साठविले धन अवघे चिवान तया पोटी विठाला विष्णुदासाची घोष जय जयकार सदा नारायण घरी साठविले धन अवघे चिवान तया पोटी पांडुरंगा करो प्रथमान दुसरे चरणा संतांचिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवरी विठाला संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू की वैराग्य ज्यांच्या घरी पाणी वाहत होते तत्वज्ञान ज्यांच्या जीवनामध्ये पायकी करत होते भक्तीचा वसा घेऊन हे कुळ या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये उदयाला आले भंडारा भामचंद्र घोराडे यासारख्या डोंगरांवर साधना करून देहा सकट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक असा चमत्कार ज्याने इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला आणि 7 पिढ्यांपासून विश्वंभर बाबांपासून चालत आलेल्या आपल्या 7 पिढ्यांच्या परमार्थाला एक नव उजाला प्राप्त करून दिला आणि आपल्या या वारकरी संप्रदायाच्या भव्य दिव्य इमारतीवर ज्यांचा कलश म्हणून उल्लेख केला जातो असे असणारे श्रीमंत संत यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तन सेवे करता विठाला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आमचा विष्णुदासांचा आमचा हरिदासांचा आमचा वारकऱ्यांचा गावावर कसा परिणाम होतो हे आजच्या अभंगात सांगतात या अभंगावर काही विवेचन मांडण्यापूर्वी आजची सेवा ही कोणत्या निमित्ताने आहे हे सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे तेव्हा आपल्या आमने लोणाड परिसरातून पायी आलेले आपण सर्व आमने लोणाड परिसरातले भाविक मंडळी या ठिकाणी पहिल्या मुक्कामाला या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत खिडकालेश्वर मंदिर खिडकाली या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या पहिल्या दिवसाच्या मुक्कामाची
ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या यत्किंचित पामराकडे सुपूर्द केलेली आहे, तेव्हा प्रथमतः सर्व कमिटीचे मी या ठिकाणी आभार मानतो की सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी दिली। तेव्हा प्रथमतः संपूर्ण आमने लोणार परिसरातील या पायी दिंडी कमिटीचे मी आभार मानतो। मग अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, संचालक मंडळी असेल, सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। आणि प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न घेता आपल्या चिंतनाकडे लगेच बोलणार आहे। या ठिकाणी आपलं स्वागत ज्यांनी केलं, येंदारकर परिवार यांनी या ठिकाणी आपलं स्वागत केलेलं आहे, तेव्हा त्यांचेही मनापासून आभार। तेव्हा या ठिकाणी या पहिल्या दिवसाची मुक्कामाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे, तेव्हा यथामती यथा अवकाश जसं माझ्या बुद्धीला जमेल तसं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। जसं आपल्या वेळेत बसेल, आता वेळ किती 35 मिनिटं आपल्या हातात आहे, असं आपल्या वेळेत बसेल त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्व भक्तिमान माता सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेकडे वळतो। विठ्ठल चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा, नारायण घरी साठविले धन, अवघे वान तया पोटी। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आमच्या विष्णुदासांचा, आमच्या वारकऱ्यांचा, आमच्या हरिदासांचा गावावर आणि घरावर काय परिणाम होतो आजच्या अभंगात सांगतात। आपल्या वैदिक सिद्धांतामध्ये एक सिद्धांत आलेला आहे। आपल्या अगोदर तो आपल्या वैदिक सिद्धांतामध्ये आला आणि नंतर तो शास्त्रज्ञांनीही मांडलेला आहे। एक सिद्धांत आलेला आहे, कशाचा सिद्धांत? परिणामवादाचा सिद्धांत। त्याला परिणामवादाचा सिद्धांत म्हणजे पृथ्वीवर जेवढ्या काही वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूचा काही ना काही परिणाम पृथ्वीवर होत असतो। त्या वस्तूच्या संपर्कात एखादा पदार्थ आला की त्या वस्तूचा परिणाम त्या पदार्थावर हमखास होत असतो। हा आपल्या वैदिक सिद्धांतामध्ये, आपल्या तत्वज्ञानामध्ये हा सिद्धांत आलेला आहे आणि अगोदर आपल्या तत्वज्ञानामध्ये आला आणि नंतर वैज्ञानिकांनी सुद्धा तो मांडलेला आहे की या पृथ्वीवर जेवढ्या काही पदार्थ आहेत, जेवढ्या काही वस्तू आहेत, त्या प्रत्येक वस्तूंचा काही ना काही इफेक्ट या पृथ्वीवर होतो। हा वैज्ञानिकांनी सुद्धा मांडलेला आहे। अगोदर आपल्या तत्वज्ञानाने मांडला आणि नंतर वैज्ञानिकांनी सुद्धा त्याला परिणामवादाचा सिद्धांत म्हणतात। म्हणजे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक पदार्थावर काही ना काही परिणाम होतो। तुम्ही म्हणाल डासांचा काय परिणाम होतो, आता थोड्या वेळा झोपल्यानंतर येईल समजून। म्हणजे प्रत्येक गोष्टीचा काही ना काही परिणाम होतो आणि हा सिद्धांत म्हणजे काही गोष्टींचा परिणाम हा इष्ट होतो आणि काही गोष्टींचा परिणाम हा अनिष्ट होतो। मग तुम्ही म्हणाल उदाहरण सांगा, मी कशाला उदाहरण सांगू? ती उदाहरण शास्त्रात आलेली आहे। 7-8 उदाहरण शास्त्रकारांनी दिलेलं आहे की ज्या गोष्टींचा परिणाम आपल्याला दिसून येतो किंवा काही गोष्टींचा परिणाम दिसून येतो, काही गोष्टींचा परिणाम दिसून येत नाही, परंतु परिणाम होत नाही असं नाही। विठ्ठल म्हणजे प्रत्येक गोष्टीवर काही ना काही परिणाम होत असतो। तुम्ही म्हणा उदाहरण सांगा, शास्त्रकार उदाहरण सांगतात। काय शास्त्रकार 7-8 उदाहरण देतात, मनाला कुतूहल निर्माण होईल अशी ती शास्त्रकार उदाहरण सांगतात। शास्त्रकार सांगतात या पदार्थांचा परिणाम आपल्याला दिसून येतो। शास्त्रकार सांगतात कोणत्या कोणत्या? अंतुरी, कस्तुरी, चंद्र, चंदनम, धूप, दीप, रूप, भूप पदार्थ हा पदार्थ समुदाय, दृश्यादृश्य पदार्थ समुदाय आश्चर्यवत परिणाम कुर्वन्ति। या 7-8 गोष्टींचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होत असतो। या आपल्या मनाला कुतूहल निर्माण होईल असं परिणाम प्रत्येक गोष्टीचा होतो। पहिली गोष्ट सांगतात अंतुरी। अंतुरी म्हणजे याला काही भागात अस्तुरी सुद्धा म्हणतात। आपल्याकडं त्याला पप्याची आई म्हणतात। म्हणजे पहिला नंबर तुमचा लागलेला, म्हणजे माता वर्गाचा परिणाम प्रत्येक आपल्याला दिसून येतो। माता वर्गाचा परिणाम होत असतो अंतुरी।
तुम्ही म्हणा आता शास्त्रात आलेला आहे म्हणून सांगता, तुम्ही म्हणा तुम्हाला कुठं दिसून आला, तर माता माऊल्यांचा परिणाम हा प्रत्येक युगामध्ये दिसून आलेला आहे. माता माऊल्यांचा परिणाम कृतयुगामध्ये दिसून आला, माता माऊल्यांचा परिणाम त्रेतायुगामध्ये दिसून आला, माता माऊल्यांचा परिणाम द्वापार युगामध्ये दिसून आला आणि माता माऊल्यांचा परिणाम कलियुगामध्ये तुम्ही पाहतच आहे. विठ्ठल प्रत्येक युगामध्ये अशा माता माऊल्या होऊन गेल्या की त्या माता माऊल्यांचा परिणाम त्या त्या युगाने पाहिला. शास्त्रकार सांगतात कृतय कृत्यच विठाला कृत्यच रेणुका कृत्या त्रेतायाम सीता कृत्या द्वापारे द्रौपदी कृत्या कलहो कृत्या गृही गृही. त्रेतायुगामध्ये अशी एक माऊली होऊन गेली की तिचा परिणाम संपूर्ण त्रेतायुगाने पाहिला. काय परिणाम झाला? त्या माऊलीच्या पोटी जन्माला आलेला बालक हातात परशु घेऊन चालायचं. काय नाव त्यांचं? परशुराम. त्या परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आपल्या मातेच्या खातर. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली परशुरामांनी. आता निक्षत्रिय या शब्दाचा अर्थ काही सांगतात का संपूर्ण क्षत्रिय संपवले, परंतु संपूर्ण क्षत्रिय संपवले नाही. कारण भगवान परशुराम त्या ज्या काळात होते त्या काळात ते राजा दशरथाच्या घरी जात होते आणि राजा जनकाच्या घरी जात होते. ज्या अर्थी तेही कोण होते? क्षत्रिय होते. म्हणजे संपूर्ण क्षत्रिय संपवले नाही, जे निधर्मी क्षत्रिय होते ते संपवले. म्हणजे त्या माता माऊलीचा परिणाम संपूर्ण कृतयुगाने पाहिला. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. कृतयुग संपलं, त्रेतायुग लागला. त्रेतायुगामध्ये अशी एक माऊली झाली की त्या त्रेतायुगामध्ये त्या माऊलीचा परिणाम संपूर्ण त्रेतायुगाने पाहिला. काय नाव त्यांचं? सीतामाई. त्या सीतामाईचा परिणाम संपूर्ण त्रेतायुगाने पाहिला. काय झालं? राम प्रभूचं आणि रावणाचं असं युद्ध झालं की न भूतो न भविष्यती. असं युद्ध पूर्वी कधी झालंही नव्हतं आणि पुढे होईल याची शाश्वतीही नाही. म्हणजे असं युद्ध झालं. कसं युद्ध झालं? ज्ञानोबरायांना विचारलं उदाहरण सांगा. ज्ञानोबराय राम रावण झुंजिनले कैसे. ज्ञानोबराय उदाहरण देतात. राम रावण म्हणजे रावण झुंजिनले कैसे समरी. म्हणजे राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे. म्हणजे त्याला उपमा देता नाही, ते निरुपमी आहे. जशी समुद्राला उपमा देता येत नाही, अमृताला उपमा देता येत नाही, भीमसेन जोशींच्या गायनाला उपमा देता येत नाही. भीमसेन जोशींचं गायन कसं? भीमसेन जोशी सारखं. म्हणजे काही गोष्टींना उपमा देता येत नाही. तसं राम रावणाचं युद्ध कसं झालं? राम रावणाच्या युद्धासारखंच. विठ्ठल म्हणजे एवढं मोठं युद्ध झालं. कशाचा परिणाम? सीतामाईचा परिणाम. एकदा कौरव पांडवांच्या युद्धाचं आमंत्रण घेऊन भीमाला भगवान श्रीकृष्णाने मंदोदरी जवळ पाठवलं. म्हटलं भीमा, त्या मंदोदरी मातेला युद्धाचं निमंत्रण देऊन पाहण्याकरता. ती त्रेतायुगातली माऊली अजून द्वापार युगात राहिलेली आहे. म्हटलं तिला युद्ध पाहण्याकरता बोलावू ना. भीम निघाला, लंकेला गेला. तिथं गेल्यानंतर म्हटलं निमंत्रण घेऊन आलेलं. आता मंदोदरी माता म्हटली काय निमंत्रण असेल तो नंतर दे, पहिल्यांदा स्नान वगैरे करून घे. म्हटलं कुठं जाऊ स्नानाला? म्हटलं जा कुठे, चारी बाजूला काय आहे? समुद्रच आहे. भीमदादा गेल्यानंतर एक सरोवर पाहिजे, अथांग सरोवर, 5 क्षितिजाला टेकले. टाकली उडी आणि लागले पोहायला. आता खरा पोहणारा कोणाला म्हणायचं? जो थाव आणण्याचा प्रयत्न करतो. भीमाने 100 वेळा थाव आणण्याचा प्रयत्न केला, एकदाही थाव आणता आलं नाही. शेवटी दमून गेला, आंघोळ केली आणि पुन्हा आला. आल्यानंतर सांगितलं, म्हटलं झाली आंघोळ? मंदोदरी मातेने हो म्हटलं. कुठे गेले होते? म्हटलं या बाजूला. काय सरोवर आहे म्हटलं.
पार क्षितिजेला टेकलेला आहे. 100 वेळा थाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु थाव काही आणता आला नाही. म्हटलं कुठं गेले होते? या बाजूला. म्हटलं ते समुद्र नाही, तलाव नाही, सरोवर नाही. मग आमच्या कुंभकर्ण भाऊजीची कवटी पडलेली आहे आणि त्याच्यात पावसाचं पाणी साचलं. भीम म्हटला एवढी मोठी माणसं होती युद्धात, भीमाला त्या युद्धाचं निमंत्रण द्यावं असं वाटलंच नाही. आपला प्रस्ताव खिशातच घातला. मंदोदरी माता म्हटली सांगा कशा करता आले होते, कशाचं निमंत्रण? नाही म्हटलं सहज आलो होतो. नाही म्हटलं तरी सांगा. म्हटलं कौरव पांडवांचं युद्ध होणार आहे आणि तुम्हाला ते युद्ध पाहण्याकरता भगवान श्रीकृष्णाने निमंत्रण देण्याकरता मला पाठवलेलं आहे. म्हटलं किती सैन्य आहे? मंदोदरी मातेने विचारलं. म्हटलं 18 अक्षयोनी. मंदोदरी माता म्हटली षडजात सांगायची गरज नाही. का म्हटलं आमचे मालक स्वर्गावर ज्या वेळेला स्वारी करायचे त्यावेळेला 18 अक्षयोनी वाजंत्री असायची. म्हणजे एवढं मोठं युद्ध झालं. कशाचा परिणाम? सीतामाईचा. विठ्ठल. त्रेतायुग संपलं, द्वापार युग लागला. द्वापार युगामध्ये अशी एक माऊली होऊन गेली. लक्षात ठेवा, मी नंतर विचारणार आहे. द्वापार युगामध्ये अशी एक माऊली होऊन गेली की तिचा परिणाम संपूर्ण द्वापार युगाने पाहिला. काय नाव त्यांचं? द्रौपदी माई. काय झालं? कौरव आणि पांडव मिळून 105 होते. किती? कौरवांना जर कोणी विचारले तुम्ही किती भाऊ, ते सांगायचे 105. पांडवांना त्यांना म्हणायचं अरे तुम्ही तर 100 आहेत. नाही, ते 5 पांडव आमचेच भाऊ. पांडवांना जर कोणी विचारलं तुम्ही किती भाऊ, ते सांगायचे 105. अरे तुम्ही तर 5च आहेत. नाही, ते 100 कौरव सुद्धा आमचेच भाऊ आहे. म्हणजे एवढं एक विचार होता कौरव पांडव. मग तुम्ही म्हणाल कौरव पांडव वेगळे का झाले? तर द्रौपदी माईचा परिणाम. काय झालं? मय दानवाने मय नगरी तयार केली आणि ती मय नगरी अशी तयार केली, त्याच्यामध्ये असं कला कौशल्य होतं की जिथं पाणी होतं तिथं जमीन दिसायची आणि जिथं जमीन होतं तिथं पाणी दिसायचं. असं कला कौशल्य त्या मय दानवाने त्या नगरीमध्ये होतं. आणि ती नगरी पाहण्याकरता दुर्योधन निघाल्यानंतर गेल्यानंतर त्याने पुढं पाहिलं पाणी पाहिलं. त्याने असं धोतर वर केलं. तिथं दासी उभ्या होत्या. म्हटलं युवराज धोतर खाली सोड. का? म्हटलं पुढं पाणी नाही, जमीन आहे. तो म्हटला तुझ्या डोळ्याला काच बिंदू झालाय का मोती बिंदू झालाय? पुढं पाणी आहे ना. म्हटलं हेच तर मैदानवाचं कला कौशल्य आहे. जिथं पाणी दिसतं तिथं जमीन आहे. आता दुर्योधन राजकारणी माणूस आणि राजकारणी माणसाचा कुणावर भरोसा नसतो. एक मुलगा वयाच्या 25शीत आला. त्याचा बाप 50 वर्ष गावचा कारभार पाहायचा. तो म्हटला बाबा मला मोठं करून काय विकून टाकणार आहे? म्हटलं का, काय झालं? म्हटलं मला राजकारणाचे धडे कधी शिकवा. बाप म्हटला चल आजच शिकवतो. चल बाय, नेला बाय. म्हटलं चढ दुसऱ्या मजल्यावर. चढलं पोरग. म्हटलं टाक खाली उडी. तो म्हटलं बाबा मोडेन मी. अरे तुझा बाप खाली आहे, टाक उडी. मुलाने टाकली उडी आणि बापाने अशा हात बांधून. पोरग खाली पडला. 8 ठिकाणी मोडला. चांगला 7-8 महिने दवाखान्यात राहिला. 7-8 महिन्यातून दवाखान्यातून आला. म्हटलं बाबा मी तुम्हाला राजकारणाचे धडे शिकवायला सांगितले आणि तुम्ही मला 8 ठिकाणी मोडून. बाप म्हटला तुला मी राजकारणातला पहिला डाव शिकवला. म्हटलं पहिला डाव? म्हटलं सख्या बापावर विश्वास ठेवायचा. म्हटलं दुसरा शिकू का? म्हटलं नको नको नको. कुंभमेळा कधी आहे ते सांग. कुंभमेळ्याला जातो. राजकारण परवडलं परंतु राजकारण परवडत. आता दुर्योधन राजकारणी माणूस, त्याचा कोणावर विश्वास तसाच गेला. पाण्यात गेला, उभा राहिला. अरे पाण्यात उभा आहे, पाणी अंगाला लागत नाही. आश्चर्यचकित झालं. धोतर खाली सोडलं, पुन्हा वर घेतलं, पिलून पाहिलं, पाणी अंगाला लागत नाही. म्हटलं काय कला कौशल्य आहे. तसाच पुढे निघाला. पुढे दिसली जमीन, तिथं दासी उभी होती. म्हटलं युवराज धोतर वर घ्या. पुढे जमीन नाही, पाणी आहे. आता त्याचा विश्वास नाही. तसाच निघाला आणि धाडकन त्या पाण्यात जाऊन पडला. आता पडलेली माणसं मोटरसायकल वरून पडलेली, सायकल वरून पडली,
कुठं लागलं हे पाहत नाही, मग कोणी पाहिलं हे पहिले पाहत. तसा दुर्योधन पाहायला लागला. वरती द्रौपदी तोंडावर पदर घेऊन हसत होती आणि हसता हसता तिनं एक वाक्य उच्चारलं. काय? आंधळ्याची पोरं आंधळी नाही. महाराज, हे महाभारत झालं. 105 कौरव पांडव होते, परंतु आपापसातच युद्ध झालं. कशाचा परिणाम? द्रौपदी माईचा परिणाम. कृतयुगामध्ये एक माऊली होऊन गेली, रेणुका माऊली. तिचा परिणाम संपूर्ण कृतयुगाने पाहिला. त्रेतायुगामध्ये एक माऊली होऊन गेली, तिचा परिणाम संपूर्ण त्रेतायुगाने पाहिला. काय नाव त्यांचं? सीतामाई. द्वापार युगामध्ये एक माऊली होऊन गेली, तिचा परिणाम संपूर्ण द्वापार युगाने पाहिला. आता त्या युगात एकच होते, परंतु कलहो कृत्या गृहे गृहे. आता प्रत्येक घराघरामध्ये. मला सांगा, तुम्ही दोघे भाऊ लग्नाच्या अगोदर पासून वाहिले होते का लग्न झाल्यावर वाहिले झाले? खरं सांगा, तुम्हाला महादेवाच्या नंदीची शपथ. माता मावल्या आल्यानंतर म्हणजे हा परिणाम संपूर्ण माता. आता ही विभक्त जी पद्धती आहे, हा सर्व माता मावल्यांचा परिणाम आहे. म्हणजे पहिली आहे अंतुरी, दुसरी आहे कस्तुरी. आता कस्तुरीचा काय परिणाम होतो मला सांगा? माती माहित आहे का तुम्हाला? हो म्हणा. मातीला काय किंमत आहे? मातीला किंमत नाही, म्हणून तर माती मोल शब्द जन्माला. एखाद्या शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर शेतकरी सांगतो की सगळी मेहनत माती मोल झाली. म्हणजे मातीला किंमत नाही, म्हणून माती मोल शब्द जन्माला. परंतु मला सांगा, दुकानात गेल्यानंतर गुळ भेटेल, साखर भेटेल, परंतु माती कुठं भेटते? कारण मातीला किंमत नाही, मातीला किंमत नाही. म्हणून परंतु हरणाच्या बेंबीतील कस्तुरी जर त्या मातीत मिसळवली तर ज्या मातीला किंमत नाही तीच माती तोळ्यावर विकली जाते. कशाचा परिणाम? कस्तुरीचा परिणाम. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे माती केली कस्तुरीने सारथी, केली कस्तुरीने सारथी, केली कस्तुरीने सारथी. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सारथी, केली कस्तुरीने सारथी, केली कस्तुरीने सारथी. तोळ्यावर विकली जाते. कशाचा परिणाम? कस्तुरीचा परिणाम. मृत्तिकेच्या अंगी भिनली कस्तुरी, मग का वेगळी येईल लेको. अजून एक प्रमाण आहे, जाऊ दे आता जास्त सांगत नाही. म्हणजे कस्तुरीचा परिणाम. तिसरं सांगतात चंद्र. अंतुरी, कस्तुरी, चंद्र. चंद्राचा काय परिणाम होतो? तर चंद्राचाही परिणाम होतो. भरती ओटी कशामुळे येतो? आता चंद्र लांब आहे, परंतु इकडं आपल्या इकडं भरती ओटी, हा चंद्राचा परिणाम. अजून परिणाम सांगतात भगवान 15व्या अध्यायात सांगतात की जेवढ्या काही वनस्पती आहेत त्या वनस्पतींना पुष्टता देण्याचं काम कोण करतो? चंद्र करतो. उष्णामी चौ औषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मकः. म्हणजे त्या वनस्पतींना पुष्टता देण्याचं काम चंद्र करतो. हा चंद्राचा परिणाम आहे. अंतुरी, कस्तुरी, चंद्र, चंदन. चंदनाचा काय परिणाम? चौथा आहे चंदन. आता चंदनाचे बरेच परिणाम गाथीमध्ये सांगितले आहेत, परंतु त्यातले एक दोन आपण पाहू. पहा, घरी जायचं आता नाही, समाधी सोहळा झाल्यानंतर घरी जायचं, दुकानावर जायचं, 1 किलो तेल आणायचं. असं
कढईमध्ये टाकायचं, ती कढई गॅसवर ठेवायची आणि असं उकलवायचं. किती उकलवायचं की कालवलेलं बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकल्याबरोबर भजी बनून वर आलं पाहिजे, असं उकलवायचं. एखाद्याने जर हात घातला तर हाताच्या रश्या झाल्या पाहिजे, असं उकलवायचं ते तेल. परंतु त्या तेलामध्ये जर एक थेंब चंदनाचा जर टाकला तर ते कडलेलं तेल सुद्धा शांत होतं. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे कडे करावे शीतल. तुका म्हणे कडे करावे शीतल. विठाला तुका म्हणे कडे करावे शीतल. ऐसे जाती बल चंदनाचे, ऐसे जाती बल चंदनाचे. प्रमाणांची गडबड का होते माहितीये का? सेवा इथं दिली मगाशी. तापलिया तेला 52 चंदन बूंद एक क्षण शीतल करी. किंवा अगोदर कुठलं सांगितलं, तुका म्हणे कडे करावे शीतल ऐसे जाती बल चंदन. म्हणजे कितीही कडलेलं तेल असू द्या, फक्त एक चंदनाचा थेंब टाकला की ते शीतल होत. हे चंदनाचा परिणाम आहे. चंद्र चंदन धूप, धूपाचा काय परिणाम होतो? आता धूप हा 2 अर्थात येतो. धूप म्हणजे देवापुढे लावतो त्याला ही धूप, आणि धूर धूपाचा दुसरा अर्थ आहे धूप. ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ संध्याकाळी रोज धूप आरती होती. तो धूप समाधीजवळ लावला जातो, परंतु त्याचा जो सुगंध आहे तो हैबत बाबांच्या पायरीजवळ येतो. म्हणजे हा धूपाचा परिणाम आहे. अजूनही धूपाचा परिणाम आहे, परंतु दृष्टांत मोठा आहे म्हणून तो वगळून देतो. धूप झालं, त्याच्यानंतर आहे दीप. दीप, धूप, दीप. आता दिव्याचा काय परिणाम होतो? एखाद्या खोलीत 100 वर्षाचा वतनदारी अंधार असू दे, आणि तुम्ही जर तो अंधार शोधण्याकरता दिवा घेऊन जर त्या ठिकाणी गेले तर तो अंधार भेटेल का तुम्हाला? सापडणार नाही. हा दिव्याचा परिणाम आहे. नाहीतर अंधार अंधार म्हणून सूर्याच्या कानावर बातमी गेली. सूर्य म्हटलं कुठं आहे तो अंधार? सांगितलं अमुक अमुक भुयारामध्ये आहे. सूर्य त्याला शोधण्याकरता त्या सुरंगामध्ये गेला. भेटेल का? ज्ञानोबरायांनी ती उभी वापरलेली आहे. तया सूर्य अंधारा लागी रिगो का भलते सुरंगी, परी तो तयाचे भागी नाहीच जैसा. दीप, भूप. भूप म्हणजे राजा. राजाचा काय परिणाम होतो? राजा ज्या भागात जातो
त्या भागात सर्व सुविधा पुरवल्या जातात. आपल्या इकडं माग आले होते एकदा बापगौळ, कशा सुविधा झाल्या होत्या. झाडं 20-20 फुटाची एका रातीत तयार झाली होती. काय कमाल आहे, हा राजाचा परिणाम आहे विठाला. आणि शेवटचा आहे रूपाचाही परिणाम होतो. आता दिवाळी झाली, आपण सर्वांनी कपडे खरेदी केले. आता दुकानदारांनी आपला माल संपवण्यासाठी नवीन नवीन युक्त्या वापरलेल्या आहेत. आता आपला माल जास्तीत जास्त गिरायकाच्या डोळ्यात कसा येईल म्हणून काय केलं पाहिजे, घड्या घालून जर ठेवल्या तर तो दिसणार नाही, आणि जर माणसाला घालून फिरवला तर ज्याला घातला तो पुन्हा येणार. म्हणून काय केले, पुतळे तयार केले. पुतळे काही स्त्रियांचे पुतळे बनवले आणि काही पुरुषांचे. आता मला खरं सांगा, आपण कपडे घ्यायला गेल्यानंतर स्त्रियांच्या पुतळ्याकडे पाहतो का पुरुषांच्या पुतळ्याकडे पाहतो? खरं सांगा, हा रूपाचा परिणाम आहे विठाला. मनाला कुतूहल निर्माण होईल असा या 7-8 पदार्थांचा परिणाम होतो. कशा कशावर परिणाम होतो तर काही गोष्टींचा परिणाम माणसावर होतो, काही गोष्टींचा परिणाम स्थळावर होतो, परिसरावर होतो, आणि काही गोष्टींचा परिणाम गावावर होतो विठाला. काही गोष्टींचा परिणाम माणसावर होतो. कशाचा? 5 वर्षापूर्वी आपल्याकडे कोरोना व्हायरस नावाचा रोग आला. माणसावर परिणाम झाला. कोरोना व्हायरस म्हटलं कोणी शिंकला तरी माणसं बाजूला व्हायची, म्हणजे प्रत्येक माणसावर परिणाम झाला. मला सांगा, इथं बसलेले कोण असा आहे की ज्याच्या ओळखीचा कोरोनामध्ये कोणी मेला नाही? म्हणजे प्रत्येक माणसावर त्याचा परिणाम झाला. अजून कोणाचा परिणाम झाला? भगवंताचा परिणाम माणसावर झाला. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला मथुरेत आले, मथुरेत आल्यानंतर प्रत्येक माणसावर भगवंताचा परिणाम झाला. प्रत्येक माणसावर परिणाम झाला. एक गवलन दही दूध विकण्याकरता निघाले. दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, तूप घ्या अशी विकायला निघाली. आणि विकता समोरून भगवान श्रीकृष्णांची स्वारी आली. आणि भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर दूध घ्या, दही घ्या, लोणी घ्या हे म्हणायला विसरली आणि काय म्हणायला लागली, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर. म्हणजे माणसावर परिणाम झाला. नाहीतर एक गोपी जेवायला बसते आणि गवलन त्याला वाढत होत. आता त्याला दही वाढायचं, ते दही होतं शिंक्यावर, दह्याची बरणी शिंक्यावर होती. आणि त्या गवलनीच्या कडीवर तिची मुलगी होती, तिचं नाव होतं हरणी. ती मुलगी एवढी गोड होती म्हणजे खाली ठेवली तर राहतच नव्हती, एवढी ती गोड होती. आता त्याला दही वाढायचं आहे, मग कडीवर जी हरणी आहे तिला खाली ठेवायला लागेल, कारण बरणी शिंक्यावर आहे. आणि म्हणून तिने हरणीला खाली ठेवली आणि शिंक्यावर ती बरणी काढली आणि ती दही वाढवली. वाढता तिची नजर खिडकीतून बाहेर आली. बाहेर गेल्यानंतर समोरून भगवान श्रीकृष्ण येते. भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर राजस सुकुमार मदनाचा पुतला त्या ठिकाणी ती हरणी जी होती ती लागली त्या 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 करायला. तो गोपाल म्हटला,
अगं 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 त्या हारणीला घे पहिले, ती बरणी ठेव, हारणीला घे. आता हारणीला घ्यायची आहे, मग बरणी शिंक्यावर ठेवायची. तिने काय केलं, हारणी उचलली आणि शिंक्यावर ठेवली आणि बरणी होती ती कडीवर घेतली. एकीने कडी घेतली दयाची माणसं, एकीने कडी घेतली दयाची माणसं, एकीने कडी घेतली माणसं, म्हणजे हा माणसावर देवाचा परिणाम झाला. काही गोष्टींचा परिणाम स्थलावर होतो. चंदनाचा परिणाम स्थलावर होतो. चंदनाचे स्थल चंदनाची, तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थल चंदनाची. म्हणजे काही गोष्टींचा परिणाम स्थलावर होतो आणि काही गोष्टींचा परिणाम गावावर होतो. आता गावावर कोणाकोणाचा परिणाम होतो, तर गावावर ही तिघांचा परिणाम होतो. कोणाचा? गावावर दुर्जनांचा परिणाम होतो, गावावर देवाचा परिणाम होतो आणि गावावर साधू संतांचा परिणाम होतो, विष्णुदासांचा परिणाम होतो. गावावर दुर्जनांचा दोन प्रकारचा परिणाम होतो. कोणते दोन प्रकार? ज्या गावात दुर्जन असतात त्या गावातली माणसं पाप करतात, निंदा करतात. निंदा करतात, पाप करतात. दोन प्रकारचा परिणाम. आता जास्त विस्तार करत नाही. गावावर दुर्जनांचा दोन प्रकारचा परिणाम होतो. ज्या गावात दुर्जन असले त्या गावातली माणसं पाप करतात आणि दुसरी, चांगला एखादा माणूस असला तर त्याची निंदा करतात. धुतल्या तांदळासारखा असू दे त्याची निंदा करतात. तुकाराम महाराज सांगतात, दुर्जनाच्या गावामध्ये एखादा जर साधू गेला तर तो कसा व्याघ्रवाडा गाय सापडली. दुर्जनाची गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाडा गाय सापडली. अशा प्रकारची चर्चा. म्हणजे दुर्जनाचा गावावर दोन प्रकारचा परिणाम, देवाचा गावावर दोन प्रकारचा. ते गाव निर्भय होतं आणि त्या गावामध्ये दैवाचं सुख आले, हे देवाचं परिणाम आहे. नंदाची या घरात, नंदाची देव आले घरा, नंदाची या गावा देव आले घरा, धन्य त्याच्या दैवा दैवा आले. देव ज्या गावात जातात त्या तिथं दैवाचा सुकाळ होतो. पंढरपूरला पांडुरंग आले आणि तिथल्या लोकांनी छपाई कारखाने काढले. विठाला पंढरपूरला आपला समाज नाही, त्यांना जमिनी फार कमी आहे, परंतु जमीनदारापेक्षा ते श्रीमंत आहेत. का? देव आलेले आहेत. विठाला गाव निर्भयात्मक होत, निर्भय होत. कारण नारायण विढाला नारायण भय येऊन येदी गावा. तुका म्हणे नावा अनुसार येते. नारायण भय, देव आपल्या गावात जर एखादं भय निर्माण झालं तर त्या ठिकाणी देवाची स्थापना केल्यानंतर ते भय निघून जाते. कारण नारायण भय येऊन येदी गावा. विठाला आणि विष्णुदासांचा गावावर दोन प्रकारचा परिणाम होतो. ते गाव निष्पाप होतं आणि दुसरा परिणाम ते गाव निश्चिंत होतं. पहिला परिणाम गाव निष्पाप होत. विष्णुदास ज्या गावात जातात तिथं माणसं पाप आचरण सोडून देतात. विठाला पापानाश, पुण्य पिके पापानाश. विष्णुदास ज्या गावात जातात, जेथे वसती हरीचे दास,
पापाचरण सोडून देतात. हा पहिला परिणाम. आणि दुसरा परिणाम, ज्या गावात जातात त्या गावात चिंता राहत नाही. हीच गोष्ट महाराज अभंगाची. घोष जय जयकार सदा. पहिल्या चरणात सांगतात की विष्णुदासांच्या गावात चिंता नाही. आता चिंता कोणाला नाही? प्रत्येक माणसाला चिंता आहे. संसारिकाला चिंता आहे, मुक्ताला चिंता आहे, भक्ताला चिंता आहे. संसारिकाला चिंता कशाची? भुक्तीची. मुक्ताला चिंता कशाची? भक्ताला चिंता कशाची? मुक्तीची. आणि मुक्ताला चिंता कशाची? भक्तीची. म्हणजे प्रत्येकाला चिंता आहे. विठाला विठाला संसारिकाला चिंता भुक्तीची. नित्य उठून या खावयाची चिंता. माणसं झोपेतून उठली, आलं देतच उठतात. असा टोक वाजतात, आज भाजी काय करायची? उठल्या उठल्या काय आज भाजी काय करायची? पत्नी म्हणते तुझी करायची, आवडीची आवडीची. जरा चालत आलं म्हणून दम लागतो, शब्द उच्चारायला उशीर होतो. तुझी करायची आवडीची. म्हणजे नित्य उठून या खावयाची चिंता. संसारिकाला भुक्तीची चिंता. आपण ज्ञानोबरायांच्या सोल्याबरोबर आता चाललेलो आहोत. मला सांगा, इथं भुक्तीची चिंता आहे? आता घरातून निघल्यापासून आपण खातच आलेलो आहोत. भुक्तीची चिंता नाही. आताच आपण बटाटा वडा, त्याच्या अगोदर साबुदाणा वडा, त्याच्या अगोदर लस्सी वगैरे काय काय खात आलेलो. म्हणजे इथं भुक्तीची चिंता नाही. विष्णुदासाची गावी चिंता नाही, इथं चिंता नाही. बरं, भक्ताला चिंता कशाची आहे? मुक्तीची आहे. आपण जर आळंदीला गेलो ना, ज्ञानोबरायांचं दर्शन घ्यायचं नाही, मग नुसती समाधी पाहायची. नुसती पाहिली तरी काय प्रमाण आहे? मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहती समाधी, पाहता समाधी ज्ञानदेव. नुसती ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पाहिली तरी आपल्याला मुक्ती मिळेल. विठाला म्हणजे मुक्तीची ही चिंता नाही. आणि तिसरं आहे, मुक्ताला कशाची चिंता आहे? भक्तीची. आपण ज्ञानोबरायांच्या गावात गेलो, आळंदीला गेलो, तर तिथं भक्तीला सुखाला आलेला आहे. तिथं भक्तीची चिंता करण्याची गरज नाही. म्हणजे विष्णुदासाच्या गावामध्ये चिंता करण्याची गरज नाही. विठाला म्हणून महाराज सांगतात, चिंता नाही गावी विष्णुदासाची. का? कारण ते काय करतात? घोष जय जयकार सदा. काय करतात? घोष करतात, नामस्मरण करतात, कीर्तनाचा घोष करतात. कारण जिथं कीर्तनाचा घोष होतो, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष,
करतात घोष करतात म्हणून तिथं काही चिंता नाही. चिंता नाही गावी विष्णुदासाची घोष जय जयकार सदा. आणि म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रेमाने एकदा घोष करायचा आहे भगवंताच्या नावाचा. सर्वांनी टाळी वाजवा. घोष जय जयकार सदा. नारायण घरी साठविले धन अवघे चिवान तया पोटी. जसा गावावर परिणाम होतो तसा विष्णुदासांचा घरावरही परिणाम होतो. नारायण घरी साठविले धन अवघे चिवान तया पोटी. वान म्हणजे पदार्थ ज्या त्याने आपल्या घरामध्ये म्हणजे घर म्हणजे हृदयालाही घर म्हटलेलं आहे, अंतकरणालाही घर म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्या घरामध्ये नारायण रूपी धन साठवून ठेवल्यामुळे त्यांना कुठल्याही पदार्थाची कमतरता पडत नाही. आताही असे काही साधू आहेत की अजूनपर्यंत त्यांनी पैशाला शिवलेलं नाही, परंतु त्यांना कुठलीही कमतरता नाही. याला म्हणायचं त्याच्यामध्ये सगळ्या पदार्थांचा समावेश. वाण म्हणजे पदार्थ, म्हणजे सगळ्या पदार्थांचा नारायण रूपी धनामध्ये सामर्थ्य. आणि हे धन जे आहे ते सगळ्यांना पुरून उरणार आहे. सवंग सकला पुरे धनीवरी सेवावया नारी नरबा. सगळ्यांना हे सेवण्याकरता सोपं आहे, सेवन करण्याकरता सोपं आहे आणि पुरून उरणार आहे. आणि म्हणून असं असणार हे जे धन आहे हे आपण साठवल्यानंतर त्या ठिकाणी गोविंदाचं म्हणजे देवाने स्वतःच पीक त्या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणून सगळीकडे आनंद आनंद आहे. शेवटच्या चरणामध्ये हा मार्ग दाखवला त्यांचं एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करू.
तुका म्हणे येणे आनंदो आनंदे गोविंद गोविंदे पिकविला। या ठिकाणी नारायण घरी साठविले धन अवघे चिवान तया पोटी। या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करण्यापूर्वी धावत्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा जर बोलण्याच्या ओघात जर काही चुका झाल्या असतील तर उदार अंतकरणाने क्षमा करा, कारण बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पावली ते चोज करून मावली दिजे। हे प्रेमाचं बोलणं आहे, अधिकाराचं काही बोलणं नाही। तेव्हा बोलण्याच्या ओघात जर काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा। आणि या ठिकाणी या कीर्तना करता फार आपल्या भागातील मोठी मोठी मंडळी उपस्थित आहेत। आमचे खांडवलचे बाबा असतील, आमचे जनार्दन बाबा असतील, या ठिकाणी जे मारुती महाराज आहेत, जितेंद्र महाराज, सगळं महाराज मंडळी अशी माणसं असली की फार भीती असते मनात, म्हणजे बरंही वाटतंय आणि भीतीही वाटते। बरं याच्या करता वाटतं की काही चुकलं तर लगेच सांगत असतात, म्हणून बरं वाटतं। म्हणजे ही असली तरी बरं वाटतं आणि नसली तरी कारण का नसली तर काय फायदा आहे, चुकलेलं तुम्हाला कुठं कळतं। म्हणून हे असली तरी बरं वाटतं आणि नसली तरी। या ठिकाणी जे बाबा उपस्थित आहेत त्यांचे आभार। आमचे इंदारकर बाबा यांनी पालखीचा स्वागत केला आणि भोजनाची व्यवस्थाही आज त्यांच्याकडून आहे। किंवा या ठिकाणी सगळे चालत आलेले वारकरी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो। या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न ज्यांच्यामुळे करतो आमचे गुरुवर्य जनार्दन बाबा यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो। वासुदेव महाराज असतील यांच्या संगतीचा हा परिणाम आहे आणि म्हणून हे बोलण्याचा मी प्रयत्न करतो। या ठिकाणी आमचे सासरे बुवा सुद्धा नेवालेहून या ठिकाणी आले, त्यांचेही आभार। सर्व परिसराचे आमने लोणार परिसराचे आभार मानतो, सर्व कमिटीचे आभार मानतो। अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, आमचे अध्यक्ष बाबा लक्ष्मण बाबा हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानतो। सर्व कमिटीचे या ठिकाणी आभार मानतो आणि झालेली सेवा ज्ञानोबा यांच्या चरणावर समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो। जाता जाता एकच करा, तुका म्हणे जपा मंत्र ते अक्षरी सोपा। जय 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 खडकाळेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर आणि या ठिकाणी ज्यांची कीर्तनाची सेवा झाली ते आमच्या इकडे गावातील हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज, हो राजेंद्र महाराज वेळेकर उर्फ भाऊ महाराज यांनी या ठिकाणी कमी बॉल मध्ये आणि बरेचसे रन काढलेले आहेत, सिक्सर मारलेले आहेत, सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम उत्कृष्ट चिंतन आणि त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। आणि विशेष म्हणजे त्यांचा नम्रपणा की कुठेही सेवा सांगितली की बाबा तयारी आहे, तेव्हा अशा पद्धतीने त्यांचं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं ज्ञान दिलंय, वाजवण्याचं ज्ञान आहे, गायनाचं ज्ञान आहे आणि कीर्तनाचं प्रवचनाचं सगळं ज्ञान। आणि चांगल्या प्रकारे हे सगळं कशाने प्राप्त होतं, अभ्यासाचे बळे एकाग्रते अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजले केले की विष की हारी पडे समुद्री पायवाट मोडे एक वाग्ब्रह्म तोकडे अभ्यास केले असाध्य ते साध्य करिता असायास कारण अभ्यास तुका म्हणे। तेव्हा आता ही फायनलचीच मॅच झाली, आता पुढे तेव्हा या ठिकाणी त्यांना उदंड तीव्र आरोग्य प्राप्त हो अशी जीवनामध्ये त्यांच्या सेवा, त्यांच्या जीवनामध्ये अधिक अभ्यास, कारण आता सगळा अभ्यास मोबाईलवरच असतो। त्यांनी चिंतन पुस्तकातला आणखी जर वाचले, कारण आता बरीच कीर्तनकार पुस्तकं वाचण्याच्या मागे नाही, पुस्तकं फक्त घरी असतात, फक्त मोबाईलवरच अभ्यास होतो असो, तेव्हा तोही अभ्यासच आहे। तेव्हा
या ठिकाणी भाऊ महाराजांनी सेवा केल्याबद्दल आपल्या वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख आदरणीय आमचे लक्ष्मण बाबा काकडा मर्जी त्यांना या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देतील, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कवर्ता हरिविठ्ठल श्री ज्ञान श्री पंढरीनाथ. आणि आता या ठिकाणी ज्यांच्यातर्फे आपल्या या पालखीचं स्वागत झालं ते म्हणजे आपले सोयरे. आणि जवळजवळ आपण आमने गावातून निघालोय, तिथून सगळे सोयरेच भेटतात. आता गोलावलीला गेलो ते पण सोयरेच आपले. पुन्हा प्रकाश पाटील नांदिवली ते पण सोयरेच. आणि सगळ्या मुली जेवढ्या आपल्या भागामध्ये आहेत ते सगळे आपली चांगली सुविधा सोय करतात. कारण सोयरे त्याला म्हणतात की जो सोय करतो ते माझे सोयरे सज्जन सांगाती. हा कार्यक्रमाची सुरुवात झाली तिथपासून इथपर्यंत आणि त्यांची सेवा चालू आहे. अनेक संकट त्यांच्या जीवनात येऊन गेली पण तरी त्यांनी सेवा सोडली नाही. आता या ठिकाणी भोजनाची व्यवस्था त्यांच्यातर्फे आहे. उद्या सकाळी नाश्ता पण त्यांच्याकडे. अशा प्रकारे त्यांचं योगदान आपल्या या पालखी सोहळ्यासाठी. तेव्हा त्यांनाही या ठिकाणी आमचे लक्ष्मण बाबा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करतात, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. जवळजवळ आपल्या आमण्यापासून तर इथपर्यंत येताना 21 वेळा नाश्ता झालेला. 21. चिंता नाही गावी विष्णुदासाची. तेव्हा कुठल्याही प्रकारची चिंता नाही. एक वेळा लस्सी कोणी पिली नाही, सगळे डबल पिलेले. तेव्हा अशा प्रकारचा आनंद हा घरी नाही. घरी आता सांगितलंच महाराज आहे की काय काय बोलतात. आणि या ठिकाणी नानकर ग्रामस्थाकडून आपल्याला 250 भाकरी आलेल्या